प्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री यांना मी विनंती करतो की कोल्हापूरच्या या विराट सभेमधून चांद्यापासून बांद्यापर्यंत 48 विरुद्ध 0 असा जाम सामना जिंकण्याच्या निमित्ताने या सभेतून आपल्याला या देशाचा सीएजीचा अहवाल सांगतोय की भारत सरकारने 96,610 कोटी रुपये केंद्र सरकारने संसदेत न भारत माता की वंदे 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 जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 भवानी। मंचावर उपस्थित आमच्या युतीचे मार्गदर्शक शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, भाजपचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, आरपीआयचे अध्यक्ष रामदासजी आठवले, चंद्रकांत दादा पाटील, आदित्यजी ठाकरे, मंचावर उपस्थित सुधीर भाऊ मुनगंटीवार, दिवाकरराव रावते, सुभाषजी देसाई, अनंतजी गीते, गिरीजी बापट, गिरीजी महाजन, सुभाष बापू देशमुख, या महायुतीमध्ये आमचे घटक असलेले महादेवराव जानकर, विनायकराव मेटे, सदाभाऊ खोत, दिलीपजी कांबळे, विजयबापू शिवतरे, दीपकजी केसरकर, विनायकराव राऊत, संजय काका पाटील, संजय मंडलिक, धैर्यशील माने, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित विराट आणि विशाल संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो, मगाशी दादा असं म्हणाले की या ठिकाणी लोकांचा सागर दिसतोय। दादा, हा सागर नाहीये, हा महासागर आहे। मुंबईमध्ये अरबी महासागर आणि कोल्हापूरमध्ये जनतेचा महासागर, हा महासागर या गोष्टीची ग्वाही देतोय। या निवडणुकीचा निकाल पक्का आहे। आता केवळ आणि केवळ महायुतीचाच विजय या ठिकाणी होणार आहे। खरं म्हणजे आम्ही आमच्या प्रचाराची सुरुवात ही कोल्हापूरपासून का केली? कोल्हापूर जे आमचं शक्तीपीठ आहे, आई अंबेच्या कृपेनं, त्यांच्या आशीर्वादानं आणि छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शानं पुनीत झालेलं कोल्हापूर, खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराजांनी ज्या कोल्हापूरमधनं एक चळवळ सुरू केली आणि उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला बदलण्याचं काम केलं, युतीची सुरुवात जर कुठं झाली पाहिजे तर ती याच कोल्हापूरमधनं झाली पाहिजे। कारण ज्या प्रकारे या देशामध्ये मागील 5 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आणि या महाराष्ट्रामध्ये युतीच्या नेतृत्वात परिवर्तन आपण घडवलंय, आता तेच पुढे नेण्याकरता आई अंबेचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणून निघालो। मगाशी आमच्या सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी सांगितलं, आम्ही आई अंबेला काय मागितलं? आम्ही आई अंबेला मागितलं या ठिकाणी चंद्रपूर पासनं कोल्हापूर पर्यंत, गडचिरोली पासनं गडहिंग्लज पर्यंत आता केवळ भगवा भगवा आणि भगवा हाच या ठिकाणी फुलणार आहे। बंधू भगिनींनो, आठवले साहेब म्हणाले खरंय, एकीकडे आमची युती झाली, आम्ही तिकीट वाटप केलं, आम्ही एकत्रित पुढे निघालो, पण त्यांचं काय चाललंय त्यांनाच माहिती नाही। 56 पक्ष एकत्रित आले म्हणतात। मी त्यांना विचारू इच्छितो, 56 रजिस्टर्ड पक्ष तरी आहेत का? जो रस्त्यावर भेटला त्यालाही मंचावर बसवलं,
कोणी सांगितलं आमची संघटना आहे त्यालाही मंचावर बसवलं. एक लक्षात ठेवा, देश चालवण्याकरता 56 पक्ष लागत नाही, 56 इंचाची छाती लागते, तेव्हा देश चालत असतो. 56 पक्षाच्या भरोशावर हा देश चालत नाही. आमची महायुती भाजप शिवसेना आमचे 4 मित्र अनेक वेगवेगळ्या छोट्या छोट्या पक्षामध्ये विभागली गेली. मागचा अनुभव लक्षात घेऊन आणि जर नरेंद्र मोदी सारखा हुकुमशहा तर आणखी 5 वर्ष पुन्हा सत्तेत राहिला, या देशामध्ये लोकशाही राहणार नाही, या देशामध्ये निवडणुका होणार नाही, या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पण शिल्लक राहणार नाही. म्हणून देशातले सगळे समतावादी, लोकशाहीवादी, पुरोगामी विचार आहेत, त्या विचाराचे सगळे पक्ष एकत्रित आलेले आहेत. आणि आम्ही सगळ्यांनी निर्णय केलेला आहे की नरेंद्र मोदीच्या एनडीए आघाडीच्या एका उमेदवाराविरुद्ध एकच उमेदवार द्यायचा, विरोधी पक्षांच्या मताचं विभाजन टाळायचं. पण नरेंद्र मोदी नेमकं काही लोकांना उभं केलंय की तुम्ही मताची विभागणी करा. कोण कोण उभं केलंय मगाशी जोगेंद्र वाटते अशा प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन आमचा हिंदुत्वाद त्या ठिकाणी चालतो. आणि म्हणून ही राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्षांची युती आहे. केवळ नावामध्ये राष्ट्रवादी असून राष्ट्रवाद येत नाही, तो मनामध्ये असावा लागतो. आमच्या मनामध्ये राष्ट्रवाद आहे आणि म्हणून राष्ट्रीय प्रेमाने ओतप्रोत झालेले हे सगळे आम्ही एकत्रित आलोत. आणि आठवले साहेबांच्या माध्यमातून या युतीला भीमशक्तीची जोड झाली आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती म्हणजेच राष्ट्रभक्ती. आणि ही राष्ट्रभक्ती घेऊन आता मैदानामध्ये आम्ही उतरलो. हे आमचा मुकाबला काय करतील? अरे यांना तर आता उमेदवारच मिळत नाही आहेत. कॅप्टननी देखील माड्यातनं माघार घेतली आहेत. जे पहिले कॅप्टन ओपनिंग बॅट्समन म्हणून यायला निघाले होते ते म्हणाले आता नॉन प्लेइंग कॅप्टन म्हणून काम करतो, 12वा गडी म्हणून काम करतो. ही परिस्थिती त्यांची आली आहे. आता त्यांना उमेदवार देखील मिळत नाहीये. त्यांची तिकीटं लोक वापस करतायत, रोज तिकीटं बदलली जात आहेत. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज परिस्थिती अशी आहे, या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेनं हे ठरवून टाकलं आहे. या महाराष्ट्रात महायुती, एनडीए आणि देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी प्रचंड बहुमतानं एनडीएचं सरकार हे बनल्याशिवाय राहणार नाही. ही आता काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मागील 5 वर्षामध्ये देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे परिवर्तन झालं, बंधू भगिनींनो, आज आपण बघा या देशाच्या स्वातंत्र्यापासून गरिबी हटावचे नारे दिले, पण गरिबाची गरिबी कधी हटली नाही. गरिबी हटली ती काँग्रेसवाल्यांच्या नेत्यांची, त्यांच्या चेल्या चपाट्यांची, त्यांच्या नातेवाईकाची. पण गरीब मात्र गरीब राहिला. पहिल्यांदा या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गरीब कल्याणाचा एक एक कार्यक्रम अशा प्रकारे राबवला गेला की गरीबाच्या जीवनामध्ये पहिल्यांदा परिवर्तन घडलं. आज आम्ही जनधनची खाते उघडली. 34 कोटी परिवार असे होते ज्या परिवारानं बँकेचं तोंड पाहिलं नव्हतं, ज्यांना बँक काय असते माहिती नव्हती. या प्रत्येकाला खातं मिळालं. आणि केवळ खातं मिळालं नाही तर त्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 80,000 कोटी रुपये केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून जमा झाले. या देशात 55% लोक असे होते ज्यांच्या घरामध्ये साधं शौचालय नव्हतं. आमच्या आया बहिणी इतका अविचारी निर्णय दिवसाच्या समय बाहेर देखील जायची अवस्था नव्हती. आज त्या प्रत्येक घरापर्यंत शौचालय पोहोचलं. आज उज्ज्वलाच्या माध्यमातून गरीबाच्या घरी गॅस पोहोचला. उजालाच्या माध्यमातून गरीबाकडे लाईट पोहोचली. आज मुद्राच्या माध्यमातून गरीबाला त्या ठिकाणी लोन मिळालं. आज पीएम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यात पैसे गेले. आणि आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला घर देण्याचं काम हे या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून झालं.
या देशातल्या गरिबाला जे आवश्यक होतं ते या देशामध्ये देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं. आज देश बदलतोय, महाराष्ट्र बदलतोय. या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात 5 वर्षात आम्ही काम केलं, मी तर खुलं आव्हान काँग्रेस राष्ट्रवादीला देतो, खुलं आव्हान. तुमचे 15 वर्षाचे आकडे घेऊन या आणि आमचे 4.5 वर्षाचे आकडे घेऊन या. तुमच्या 15 वर्षापेक्षा जास्त काम या महाराष्ट्रामध्ये आम्ही करून दाखवलं. मग ते ग्रामीण सडक असो, ते रस्ते असो, त्या पिण्याच्या पाण्याच्या योजना असो. बंधू भगिनींनो, या पश्चिम महाराष्ट्राने काँग्रेस राष्ट्रवादीला भरभरून दिलं. डझनाने मंत्री असायचे, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कधी पश्चिम महाराष्ट्राच्या समस्या सोडवण्याचं काम यांनी केलं नाही. आम्ही निवडून आलो त्यावेळेस आमच्यावर आरोप केला, म्हणाले हे विदर्भात आले, हे पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करणार आहे. आता आकड्यासहित चॅलेंज देतो, चॅलेंज. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला समोर येऊन त्यांनी आकडे आणावे, आम्ही आमचे आकडे घेऊन येतो. पश्चिम महाराष्ट्रात सिंचनाचं काम असो, रस्त्याचं काम असो, विविध प्रकारची कामं असो, कुठल्याही कामामध्ये त्यांच्या 15 वर्षापेक्षा जास्त पैसा हा पश्चिम महाराष्ट्राला या सरकारनं दिला. आम्ही विदर्भावर अन्याय केला नाही, आम्ही मराठवाड्यावर अन्याय केला नाही, पण त्यांना 2 विभागांना भांडत ठेवायचं होतं, झुंजत ठेवायचं होतं. आम्हाला विदर्भात वाटायचं सारा पैसा पश्चिम महाराष्ट्रात जातो. इथे आल्यानंतर लक्षात आलं विदर्भातही पैसा गेला नाही, पश्चिम महाराष्ट्रातही पैसा गेला नाही. पैसा यांच्या तिजोऱ्यांमध्ये गेला, सगळ्याचा सगळा पैसा हा यांच्या तिजोऱ्यांमध्ये गेला आणि सामान्य माणूस सामान्यच राहिला. अरे हो, आम्हाला कदाचित ऊसातलं कळत नसेल, आम्ही ऊसाचे कारखानदार नाही, पण जाणत्या राजानं जेवढे निर्णय ऊस कारखानदारी करता आणि ऊसा करता घेतले नाही, त्यापेक्षा जास्त निर्णय नरेंद्र मोदींच्या सरकारनं आणि इथल्या युतीच्या सरकारनं घेऊन दाखवले. कारण आमच्या समोर तो ऊस पिकवणारा, तो गरीब कास्तकार, तो शेतकरी होता. आम्हाला काही साखर सम्राटांचं भलं करायचं नव्हतं, पण मला या गोष्टीचा आनंद आहे. आमच्या 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये FRP करता कोणालाही आंदोलन करावं लागलं नाही. आम्ही मागच्या वर्षी देखील 99.99% FRP ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. आणि ज्या क्षणी ऊसावर संकट आलं, मोदीजींनी पॅकेज दिलं, राज्यात आम्ही पॅकेज दिलं. आणि मगाशी सदाभाऊंनी सांगितलं, आजपर्यंत कोणीही जे केलं नाही ते मोदींनी करून दाखवलं. आणि मोदीजींनी या ठिकाणी साखरेला मिनिमम सेलिंग प्राइस लावून 31 रुपयापेक्षा खाली ती घेता येणार नाही सांगितल्यामुळे आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना FRP मिळते. त्यातर साखर कारखानदारी देखील या ठिकाणी उजाड झाली असती आणि शेतकऱ्यांना FRP देखील मिळाला नसता. आणि म्हणून इथले सिंचनाचे प्रकल्प असतील, आज सांगली जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, या प्रत्येक जिल्ह्याचा वर्षानुवर्ष रखडलेला सिंचनाचा प्रकल्प, तिकडे GA कटापूर असेल, उंबोडी असेल, इकडे टेंबो असेल, टाकाडी असेल, म्हैसाळ असेल, प्रत्येक प्रकल्पाचं काम पूर्ण करण्याचं आणि त्याला निधी देण्याचं काम हे आपल्या सरकारनं या ठिकाणी केलं. आणि म्हणून शेतकरी असो, सामान्य माणूस असो, त्याच्या पाठीशी उभं राहणारं आमचं सरकार आहे. आम्ही केवळ बोलणारे नाही आहोत. या महाराष्ट्रामध्ये बोल एवढे लोक खूप आहेत आणि काही लोक तर आता त्या ठिकाणी स्वतः बोलू शकत नाही म्हणून पोपट नेमू लागले आहेत. अलीकडच्या काळात बारामतीचा पोपट देखील बोलायला लागला. बारामतीच्या पोपटाला एवढं सांगू इच्छितो, ठेवा, आमचे कपडे उतरवू शकत नाही. विधानसभेच्या निवडणुकीत पहिले तुमचे. आणि काही लोक तर आता त्या ठिकाणी स्वतः बोलू शकत नाही म्हणून पोपट नेमू लागले आहेत. अलीकडच्या काळात बारामतीचा पोपट देखील बोलायला लागला. बारामतीच्या पोपटाला मी एवढंच सांगू इच्छितो, एक लक्षात ठेवा, आमचे कपडे कोणी उतरवू शकत नाही. विधानसभेच्या निवडणुकीत पहिले तुमचे कपडे उतरले, मग महानगरपालिकेच्या निवडणुकीत कपडे उतरले. मुंबईमध्ये लंगोट शिल्लक होती, उद्धवजींनी ती देखील तुमची उतरवली. आता तुमचं काही शिल्लक राहिलेलं नाही.
त्यामुळे कोणाची तरी सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा दुपारी नीट घरी बसा, शांत रहा आणि मोदी कसे पंतप्रधान बनतात हे पहा. आणि मी त्यांना दुसरा सल्ला देतो, मोदी सूर्यासारखे आहेत. सूर्याकडे चेहरा करून थुंकलं तर थुंकी आपल्या चेहऱ्यावर पडते, ती सूर्यावर पडत नाही. आणि म्हणून काळजी करण्याचं कारण नाही आहे. हे कोणीच आपल्याशी मुकाबला करू शकत नाही. हे सगळे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. आज जयंत पाटील कुठेतरी म्हणाले भाजप आणि शिवसेना म्हणे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे आणि तुम्ही काय भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आहे का? आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि तुम्ही भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी. पण चिंता करू नका, मोदीजींनी आम्हाला सांगितलंय न खाने दूंगा न खाऊंगा. हे जेवढे भ्रष्टाचारी या ठिकाणी भ्रष्टाचार करून जेवढा पैसा यांनी खाल्ला यांच्या तोंडून ओकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही. आता काही लोक हे भाजप शिवसेनेचा हा राष्ट्रवादाचा कंपू सोडून चोरांच्या कंपूमध्ये सामील झाले आहेत. काल परवापर्यंत ज्यांना शिव्या देत होते आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. मी त्यांना उत्तर द्यायची आवश्यकता नाही आहे. आमच्या सदाभाऊ खोतनी त्याला उत्तर दिलेलं आहे. सदाभाऊ खोतच तुमच्या करता काफी आहेत. आणि आता तर एक युवा चेहरा हा आम्ही हातकणंगलेमध्ये त्या ठिकाणी दिलाय. आता हा युवा त्या ठिकाणी निश्चितपणे काय होणार आहे हे आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे. कोल्हापूर असो, हातकणंगले असो, या ठिकाणी सांगली असो, सातारा असो, दादा तुम्ही जे भाकीत केलाय ना हे भाकीत खरं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खऱ्या अर्थानं या पश्चिम महाराष्ट्रातला सामना देखील या ठिकाणी 10-0च्या फरकानं शिवसेना भारतीय जनता पार्टी जिंकल्याशिवाय राहणार नाही. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे. ही निवडणूक केवळ 2 पक्षांमधली निवडणूक नाही आहे. ही 2 विचारधारांमधली निवडणूक आहे. एकीकडे राष्ट्रीय विचारधारा आहे, जी विचारधारा देशाचा विचार करते, जी विचारधारा या देशाकरता बलिदान देणाऱ्यांसमोर नतमस्तक आहे. आणि दुसरी विचारधारा आहे जी रोज आमच्या सैनिकांना विचारते सर्जिकल स्ट्राईक झाला का, किती लोक त्या ठिकाणी मेले, कशावरनं मेले. आज जगामध्ये 2च लोक या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक झाला की नाही याचे पुरावे मागतात. एक मागतं पाकिस्तान आणि दुसरे मागतात काँग्रेस आणि त्यांचे कच्चे बच्चे. मित्रांनो, आमच्या सेनेच्या पराक्रमावर ज्यांना शंका आहे त्यांनी चुल्लूभर पाण्यात डुबून मेलं पाहिजे. आणि भारताची सेना आहे, ही सेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेसारखी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेबद्दल एकदा अफजल खानानं विचारलं होतं, औरंगजेबानं विचारलं होतं, ही सेना ही अशी कशी सेना आहे जी थकत नाही, जी झुकत नाही, जी विकत नाही. त्यावेळेस त्यांचे सरसेनापती म्हणाले, महाराज खावीन आपली जी सेना आहे ती पगारा करता लढते. आपण दुनियेतले सगळे सरदार आणले आहेत, हे पगारावर आपल्याकडे काम करतात. महाराजांची सेना करण्याच्या संबंधीचा विचार माझ्या मनामध्ये आला. त्यावेळेला एका गोष्टीचं मला स्मरण झालं की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये गेले 52 वर्ष खंड न पडता निवडून जाण्याची संधी मला ज्या महाराष्ट्रानं दिली आणि महाराष्ट्रात सुद्धा माझं व्यक्तिमत्व लोकांच्या मध्ये पोहोचवण्याचं काम कुणी केलं असेल ते कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी केलं. आणि यशवंतराव चव्हाणांची कर्तृत्वभूमी, कृष्णा कोयनेच्या संगमाची ही भूमी, महाराष्ट्राला दिशा दाखवणारी ही भूमी आज छत्रपतींच्या निवडणुकीची सुरुवात करायची असेल तर चव्हाण साहेबांच्या नगरीपासून केली पाहिजे. आणि म्हणून मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर बोलायला उभा आहे. अनेक गोष्टी सांगता येतील, अनेकांनी भाषणं केली, देशासमोर ते प्रश्न मांडले.
गेले 5 वर्ष मोदींचं सरकार आम्ही जवळून पाहिलं. सत्तेचा गैरवापर कसा केला जातो याची उदाहरणं पाहिली. लोकांना फसवणूक कशी केली जाते हे आम्ही पाहिलं. आणि त्यामुळं आपल्याला जी मालिका आपण सगळ्या वक्त्यांच्या भाषणामधून ऐकली, फसवणुकीच्या संबंधीची धोका देण्याच्या बद्दलची, त्याच्यामध्ये अधिक सांगण्याच्या बद्दलची गरज नाही. नोटाबंदीचा उल्लेख या ठिकाणी केला. लाखो लोकांचे धंदे बुडले, लाखो तरुण बेकार झाले, शेतकरी उद्ध्वस्त झाला. आणि नोटाबंदीच्या माध्यमातून काळा पैसा बाहेर काढण्याच्या संबंधीची जी घोषणा केली होती ती 100% खोटी ठरली. शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न या ठिकाणी मांडला. मोदींच्या राजवटीमध्ये 2 वर्षाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये 12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मी शेती मंत्री असताना सुद्धा आत्महत्या झाली. आणि बदला घ्या. मोदीजींमध्ये ताकद होती, हिम्मत होती. त्यांनी सेनेला आदेश दिले आणि आमच्या सेनेने करामात करून दाखवली. आज सगळं जग आमच्या सोबत उभा आहे. आता झुकणारा भारत नाही आहे, आता थकणारा भारत नाही आहे. आता भारत स्वाभिमानानं उभा आहे. आणि या स्वाभिमानानं उभ्या असलेल्या भारताला आज पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी एक मजबूत सरकार आपल्याला द्यायचं आहे. या महाराष्ट्रामध्ये शिवसेना, भाजप आणि मित्र पक्षांची युती आणि देशामध्ये मोदीजींच्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक बलशाली असं सरकार आपण आणणार आहोत. आणि माझ्या मनामध्ये आज आपल्या सगळ्यांना पाहिल्यानंतर कोणती शंका उरलेली नाही. आता केवळ मतदानाच्या दिवशी मतदान करा. आणि ज्या दिवशी मतमोजणी आहे त्या दिवशी केवळ मत किती, लीड किती एवढंच मोजण्याचं काम शिल्लक आहे. आपला जो आशीर्वाद आज आम्हाला मिळालाय हा आशीर्वाद यानंतर तमाम महाराष्ट्रातल्या मराठी भूमिपुत्रांच्या मनावर अधिराज्य करणारं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा समर्थ वारसा पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मी विनंती करतो की आपण या विराट सभेला संबोधित. भाजी कुंडी काढण्याच्या संबंधीची नोटीस होती. 20 वर्षाची मुलगी आहे, तिचं लग्न ठरलं होतं. 15 दिवसांनी लग्न होणार होतं. आणि त्या लग्नाच्या आधी बँकेच्या जप्तीचे अधिकारी घरामध्ये आले. त्या लग्नाच्यासाठी 10-12 हजार रुपये गोळा करून किलो विकून ठेवले होते. ते जप्त केले, भाजी काढली. माझ्या अब्रूचा पंचनामा झाला आणि नवऱ्याला झोप येईना. उद्या मुलीचं लग्न बोललं तर कोणत्या तोंडाने मी समाजात जाऊ याची चिंता होती. आणि म्हणून रात्री विष प्याला आणि जीव दिला. हे कशामुळे घडलं? कर्जबाजारीपणा, सक्तीची वसुली. आणि म्हणून आम्ही दोघंही दिल्लीमध्ये परत गेलो आणि निकाल घेतला. या देशातल्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज हे माफ केल्याशिवाय गप्प बसायचं नाही. आणि 10 दिवसाच्या आत 70,000 कोटीचं शेतकऱ्याचं कर्ज एका हुकमाने माफ केलं आणि त्या शेतकऱ्याला बाहेर काढलं. त्याच्या व्याजाचे दर कमी केले, त्याला अधिक पैसे दिले. आणि त्याचा परिणाम हा झाला. या देशातल्या 72 शेतकऱ्यांनी तांदूळ असेल, गहू असेल, साखर असेल, कापूस असेल, जगातल्या पहिल्या 2 नंबरमध्ये या देशाला आणून ठेवतो. आजचं सरकार काय करतंय? आज कांदा उत्पादक स्वतःला कांद्यात गाडून घेतो. आजच्या वस्त्र खर्चामध्ये नाही झालं की उत्तर प्रदेशमध्ये उसाचे पैसे देण्यात आले नाही, ती थकबाकी
10,000 कोटीवर गेली. अनेक ठिकाणी शेतकरी आज उद्ध्वस्त झाला. त्याला कुठल्याही प्रकारची मदत करण्यासाठी आजचं सरकार कुठल्या प्रकारचं पाऊल टाकत नाही. आम्ही ही चर्चा केली, देशातल्या महत्वाच्या व्यक्तींशी केली, ज्यांच्या हातामध्ये देशाचा कारभार आहे त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला सांगावं काय? त्यांनी मला सांगावं कि पवार साहब आप पैदा करने वाले की बात करते हैं, जो खाने वाला है उसकी बात नहीं करते. मी त्यांना असं सांगितलं की खाणाऱ्याला जर हे सगळं द्यायचं असेल तर जो उत्पन्न करतो तो जगवला पाहिजे. उत्पन्न करणारा शेतकरी उद्ध्वस्त झाला तर आम्हाला परदेशातनं धान्य आणावं लागेल. मला आठवत आहे की 50 वर्षाच्या पूर्वी मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेलो, त्यावेळेला दुष्काळ पडला आणि त्यावेळेच्या शिवसेना संघर्ष करायचा होता तेव्हा दिलखुलास संघर्ष केला, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने केला, तुमच्यासाठी केला. पण आता पाठीमागून वार करणारी आपली अवलाद नाही, अजिबात नाही. वार करू तो समोरून करू आणि पळवापळी मला करायची नाही. आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी साताऱ्यासाठी हक्काने नरेंद्र पाटलांना मागून घेतलेले आहे. कारण ते जुने दिवस मला आठवले. शिवसेना प्रमुख आणि अण्णासाहेबांचे जे काही ऋणानुबंध होते, जर का अण्णासाहेब आज असते तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा नक्कीच मिळाली असती. एक समर्थ असं नेतृत्व होतं आणि आम्ही त्यांचेच वारस, त्यांचा वारसा जतन करतो आहोत. आणि म्हणून मी नरेंद्र पाटलांनी एवढ्यासाठी मागून घेतलं की आपल्या सगळ्यांच्या भाषणामध्ये कोल्हापूर म्हणजे काय, कोल्हापूरचं महत्व, मग शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हे काय आपल्याला शिकवायला नाही लागत, आपल्या रक्तामध्येच आहेत. किंबहुना महाराष्ट्रामध्ये आणि हिंदुस्थानामध्ये शिवप्रेम रक्तामध्ये घेऊनच नवजात बालकं जन्माला येतात असं जर म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही. आणि ज्या शिवरायाने आपल्याला शिकवलं की सर्वसामान्य जनता गरिबाच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. शिवरायाने आपल्याला काय शिकवलं, कोणासाठी त्याने राज्य केलं? सामान्य माणसाला त्यांनी असामान्यत्व दिलं. आणि आज आपल्याला सगळ्यांना मिळून हेच करायचंय. एक माथाडी कामगारांचा नेता, माथाडी कामगार काय फक्त लोकांची ओझी वाढणार? माथाडी कामगारांचा नेता मला म्हणजे आपल्याला सगळ्यांना खासदार बनवून दिल्लीमध्ये पाठवायचा आहे. का नाही बनवायचा? आहे सगळ्यांबद्दल आम्हाला आदर आहे. पण शरद पवार जे बोलले होते की दुसऱ्यांच्या पोरांचे लाड मी का करू, आणि मी तेव्हा सांगितलं की पवार साहेब, तुमची परंपरा तुमच्याकडे, आमची परंपरा आमच्याकडे. जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं ते फक्त आपल्या स्वतःच्या पोराची लाड करण्याची वृत्ती नाही आमच्याकडे. आणि आम्ही दुसऱ्यांची पोरं किंवा दुसऱ्यांची मुलं पहिल्यांदा बघतो, त्यांची मुलं पहिल्यांदा सांभाळतो. म्हणून कुठेही गेलं तरी हा जनसागर आमच्यासाठी कधीही हाक मारा हा उसळलेलाच असतो. हा जनसागर आहे. ठीक आहे, जयंत पाटील काय म्हणायचं त्यांना म्हणू दे, कारण म्हणायचं काय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांची ही सभा, ही इव्हेंट आहेच. हा इव्हेंट असा तसा नाही. ही विजयाची मुहूर्त मेढ रोवणारी ही इव्हेंट आहे. पाहिजे तर येऊन बघा, तुमच्या भागेत असंही दृश्य कधीच असू शकत नाही, असूच शकणार नाही. फक्त पंचायत माझी काय झालेली आहे, मी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले, मी आणि देवेंद्रजी दोघंही बरोबर होतो. युती झाल्यानंतर बोलायचं काय हा मोठा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे पहिलं भारतीय जनता पक्षाबद्दल जे काय बोलत होतो त्या आईने मी बोललो, पण समोर शिल्लक कोण राहिलंय हेच आता कळत नाही. आणि म्हणून मी त्यांना नागपूरमध्ये विनंती केली होती, तीच पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने करतो की देवेंद्रजी एकच काम करा, कृपा करून पवार साहेबांना काही तुमच्या भाजपात घेऊ नका. याचं कारण असं की एकतर काय लायकीची माणसं आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आयुष्य संपूर्ण यांचं महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्यामध्ये गेलं. आज कुठेतरी महाराष्ट्र आणि संपूर्ण देश उभा राहतोय. आणि तो उभा राहत असताना
ही अशी पापं आपल्या दारामध्ये नको. त्यांना त्यांची जागा या जनतेने दाखवलेली आहे आणि मला स्वतःला खात्री आहे हा आशीर्वाद मला मिळाल्यानंतर कोल्हापूरचे दोन्ही, त्याच्यानंतर सांगली, सातारा, संपूर्ण भगव्याची रांगच्या रांग खासदारांची उद्या इथून दिल्लीला जाणार आहे. सगळे जाणार आहेत. संजय जाणार आहे, धैर्यशील आहेत, संजय काका आहेत, नरेंद्र आहेत. आणि हा तर माझा भगव्याचा बालेकिल्ला आहे. होय, हा हिंदुत्ववाद्यांचा बालेकिल्ला आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, अरे तुम्हाला असं कधी वाटलं नाही का रे? एवढं हिंदुत्व आपल्या रक्तामध्ये भिनलेलं असताना. अनिल अंबानीची कंपनी रिलायन्स डिफेन्स, तिला काम दिलं. करार झाल्याच्या आधी 1 महिना ही कंपनी स्थापन झाली. जमीन घेतली नागपूरला, इमारतीचं बांधकाम अजून सुरू नाही, मशिनरी नाही, तज्ञ लोक नाहीत, आणि ते विमान तयार करण्याच्या संबंधीचं काम रिलायन्स कंपनीला द्यायचा निकाल मोदी सरकारने केला. ज्या रिलायन्स कंपनीच्या मालकांनी कागदाचं विमान शाळेमध्ये विद्यार्थी करतात ते सुद्धा कधी केलं नाही, त्यांना संरक्षण खात्याचं हवाई दलाचं विमान हे करण्याच्या संबंधीचा अधिकार दिला. याचा अर्थ याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. या सगळ्या गोष्टीच्या संबंधी अधिक सांगण्याच्या बद्दलची गरज नाही. त्याचा उल्लेख या ठिकाणी आत्ता केला. त्या प्रश्न पार्लमेंटमध्ये आम्ही काढला. 1 तास संरक्षण खात्याच्या मंत्री त्याचं भाषण करत होत्या. आम्ही कागदपत्र मागितले, आम्हाला सांगितलं गुप्त आहे, देशाच्या रक्षणाच्यासाठी ही माहिती बाहेर देणं आवश्यक नाही. ज्याचा उल्लेख या ठिकाणी आत्ता केला. सुप्रीम कोर्टामध्ये हे कागद ज्यावेळी मागितले त्यावेळी आधी सांगितलं कागद चोरीला गेले, नंतर सांगितलं नाही चोरीला नाही गेले, संरक्षण खात्याच्या कपाटातून त्याची कॉपी कोणतरी केली आणि ती आता बाहेर गेली. एवढं महत्वाचे कागदपत्रांची कॉपी केली जाते. प्रश्न आम्ही विचारला की त्यासंबंधी पोलीस स्टेशनला केस तरी केली का? आज अखेर सुद्धा त्या संबंधीची FIR, कुठल्या प्रकारची केस त्या ठिकाणी केली गेलेली नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की ना खाऊंगा ना खाने दूंगा या सगळ्या घोषणा खोट्या आहेत. इथं खाल्लेलं आहे, कुणी खाल्लं याची चौकशी करण्यासाठी पार्लमेंटची कमिटी नेमा आम्ही सांगितलं, त्याला त्यांची संमती नाही. मला आठवत आहे बोफोरची तोफ घेतली, राजीव गांधी प्रधानमंत्री होते. आज सत्तेवर त्यांनी त्यावेळेला चौकशीची मागणी केली. राजीव गांधींनी सगळ्या पक्षाच्या खासदारांची कमिटी नेमली, चौकशी झाली, त्याच्यात काहीच निघालं नाही. पण चौकशीच्यासाठी राजीव गांधी कधी घाबरले नाही. पण आजचे राज्यकर्ते चौकशी करा ही मागणी केल्याच्या नंतर चौकशी करण्याच्यासाठी सुद्धा तयार नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की या लोकांचे व्यवहार हे स्वच्छ राहिले नाहीत आणि ते व्यवहार स्वच्छ नाहीत, ते उद्या उघड होतील आणि म्हणून या सगळ्या गोष्टी झाकून टाकण्याचं काम चाललंय. आज लष्कराच्या दृष्टीनं, हवाई दलाच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. या देशाच्या सैन्याच्या संबंधी तुम्हाला मला अभिमान आहे. आपल्याला ठाऊक नसेल की चीनने आपला हल्ला झाला, जबरदस्त किंमत द्यायला लागली, हा देश संकटात आला. त्या चीनच्या हल्ल्यातून पुन्हा एकदा या देशाला वाचवण्याच्यासाठी, हिमालयाला वाचवण्याच्यासाठी महाराष्ट्राचा सह्याद्री यशवंतराव चव्हाणांच्या रूपाने दिल्लीला गेला आणि संरक्षणाच्या दलाची पुन्हा एकदा त्यांनी उभारणी केली, कारखाने काढले, शस्त्र बनवली आणि देश मजबूत केला. यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री असताना एकदा पाकिस्तानी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली लाल बहादूर शास्त्री प्रधानमंत्री असताना पाकिस्तानला जबरदस्त उत्तर दिलं. आमच्याकडे पवार साहेब देशाचं पंतप्रधान पदाचं स्वप्न बघणारे हे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष झाले. म्हणजे दिसेल खुर्ची ती घे. खुर्ची दिसली, तुम्ही सुद्धा इकडे कुठली खुर्ची रिकामी ठेवू नका. जर दिसली खुर्ची तर खुर्ची कुठली असेल येऊन बसायचं, कारण मला खुर्ची पाहिजे, खुर्ची पाहिजे. आम्ही कोणी खुर्चीचे वेडे झालेले नाही आहोत. होय, आम्हाला सत्ता पाहिजे, जरूर पाहिजे.
सत्तेसाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, कारण आम्हाला खुर्ची पाहिजे ती या गोरगरीब जनतेचं भलं करण्यासाठी म्हणून पाहिजे. मजबूत देश. आम्ही म्हणतो ना, युती कशासाठी केली? देव, देश आणि धर्म. जो राम मंदिराचा मी मुद्दा घेतला होता, अयोध्येला जाऊन आलो, कारण थंड बस्त्यामध्ये पडला होता. पुन्हा त्याला चालना आली आणि मला स्वतःला खात्री आहे की पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर लवकरात लवकर तिकडे राम मंदिर उभं राहिल्याशिवाय राहणार नाही, मला खात्री आहे. मुद्दा हालायला लागलेला आहे. आणि राम मंदिर आम्हाला एवढ्यासाठी पाहिजे की या देशामध्ये देशाची ओळख काय? जसं पाकिस्तानची ओळख काय? दहशतवादी राष्ट्र. तसं हिंदुस्थानची ओळख काय? हा शिवप्रभूंचा महाराष्ट्र आहे. आणि देश म्हटल्यानंतर या देशामध्ये राम राज्य आहे, आणि ते राम राज्य आहे हे सांगण्यासाठी एक प्रतीक म्हणून मला अयोध्येमध्ये राम मंदिर पाहिजे. हे देवाचं झालं. देशासाठी देश मजबूत पाहिजे. आणि धर्म 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 म्हणजे हिंदू. होय, आम्ही हिंदू आहोतच, पण केवळ हिंदू धर्म म्हणून आम्ही धर्माची भाषा करत नाही. जो धर्म आम्हाला गाडगेबाबांनी सांगितला आणि शाहू फुले आंबेडकरांचा जो काही धर्म होता, मानवतावाद, तो धर्म, त्या धर्मासाठी, तो धर्म टिकवण्यासाठी म्हणून आम्ही युती केलेली आहे. मग गोरगरिबांना घर असेल, त्यांना नोकऱ्या असतील, रोजीरोटी असेल, अनेक अशा गोष्टी आहेत त्या करण्यासाठी म्हणून आम्ही ही युती केलेली आहे. आणि देवेंद्रजी, तुम्ही म्हणालात की विरोधी पक्ष हे सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागतायत. मध्यंतरी स्वतः शरद पवार बोलले होते की सर्जिकल स्ट्राईकचा सल्ला मीच दिला होता. म्हणजे एक तरी माणूस आम्हाला मिळाला की आमच्या यांच्याकडे पुरावा आहे. मग पवार साहेबांना मला सांगायचं आहे की पवार साहेब, तुमच्या सल्ल्याने जर काय सरकार वागत असेल आणि पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक करत असेल तर मग भांडताय कशाला? जशी तुम्ही माघार घेतलेली आहे, तुमच्या पक्षाने माघार घ्यावी आणि सांगावं ना की नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान आहेत, किंबहुना माझा सल्ला घेऊन ते पाकिस्तानचा कंबरड तरी मोडतायत. पण जे समोर दिसतंय ते नाकारून टाकायचं आणि स्वतःची भ्रामक कल्पना घेऊन, भ्रामक स्वप्न घेऊन फक्त देशाचा आजपर्यंत केलेला सुथाडा. बरं, ठीक आहे, इकडे खासदार कोण आपल्या समोर आहेत? राष्ट्रवादीचे, बरोबर ना? मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय, राष्ट्रवादीला मत द्यायचं असेल तर अजित पवार धरणं कशी भरणार होतं ते आठवा. अशी धरणं भरून पाहिजेत? हवेत का? मग आपण आहोत ना, आपल्याला जगदंबेचा आशीर्वाद आहे. आज सुद्धा दुष्काळ भयानक आहे, पण त्या चांगली काम करणारी माणसं, आपल्या जीवाभावाची माणसं, हातेला ओ देणारी माणसं ही पुन्हा सत्तेवर बसवायची नाहीत, तर हे कपाळकरांटे बसून आम्ही कर्मदरिद्र्यासारखे शिवरायाचं नाव घेऊन त्याच्या नावाला बट्टा लागणार कृत्य आम्ही करू शकत नाही. होय, मी मुद्दामून युती केलेली आहे. याचं कारण जे मी प्रश्न मांडले मग ते शेतकऱ्याचे होते, मुंबईतले होते. हे सगळे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी नुसतं होला हो करून सोडून दिलेले नाहीत, तर निर्णय घेऊन मोकळे झालेत आणि ती कामं करून दाखवलेली आहेत. म्हणून मला खरोखर देवेंद्रजी तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही शब्द दिलात आणि तुम्ही तो पार पाडलात. बाकी मित्र सगळे सोबत आहेत. आठवलेजी आहेत, जानकरजी आहेत, मेटे आहेत, सदाभाऊ आहेत. सदाभाऊ, तुमची तोफ मला आता तिकडे हातकणंगलेमध्ये पाहिजे. नमावं लागलं. अभिनंदनची सुटका झाली. अभिनंदन आला, सुटून आला, सबंध देशाला हायचं वाटलं. त्याच वेळेला आणखीन एक प्रकार घडला. काश्मीरमध्ये जवान आणि अधिकाऱ्यांचं एक हेलिकॉप्टर फाडलं गेलं आणि त्याच्यामध्ये स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे हा आपला नाशिकचा, त्याचा मृत्यू झाला. मी आदायचे नाशिकला होतो. नाशिकला हे दुःख कळल्याच्या नंतर मी ठरवलं की निनादच्या घरी जावं, कुटुंबियांचं सांत्वन करावं. कुटुंबियांना जाऊन मी भेटलो. त्यांनी सांगितलं की माझा नवरा गेला. त्या भगिनींनी सांगितलं. मी म्हणलं, काही तुझं सरकारला काही सांगायचं असेल तर मी लक्ष देतो. ते म्हणले, हात जोडून सांगते की सरकारला एवढंच सांगा, देशाच्या रक्षणाच्यासाठी माझ्या नवऱ्याने प्राण दिले, त्या प्राणाचं राजकारण करू नका. त्या प्राणाची तुम्ही राजकीय फायदा घ्यायचा प्रयत्न करू नका. हे का म्हणजे
इथं जवानांनी त्याग केला. पुलवामामध्ये मिग विमान पडल्याच्या नंतर अभिनंदन त्या हेच आमचं ठिकाणी भांडवल आहे. केला गेला. निनादची हत्या त्या ठिकाणी गेली विमान अपघातामध्ये. आणि प्रधानमंत्री सांगतात 56 इंचाची माझी छाती. अरे तुझी 56 इंचाची छाती होती तर त्या कुलभूषण जाधवाला 2 वर्ष झाली तुरुंगात पाकिस्तानने डांबलेला आहे. त्याला सोडून आणण्याची ताकद तुझी 56 इंचाची छाती दाखवायला कधी पुढे आली नाही. आणि सांगतात माझी 56 इंचाची छाती. शौर्य दाखवलं हवाई दलाच्या लोकांनी, शौर्य दाखवलं जवानांनी. आज या सातारा जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे की या देशामध्ये, या राज्यामध्ये सगळ्या जवान कोणत्या जिल्ह्यात असतील तर त्या सातारा जिल्ह्यामध्ये. आणि या सातारा जिल्ह्यामधला एक कोरेगाव तालुक्यातला जवान पुलवामा येथे जखमी झाला. त्या जखमी झाल्याची चौकशी सुद्धा प्रधानमंत्र्यांनी केली नाही. आणि काल प्रधानमंत्र्यांनी पाकिस्तानला शुभेच्छा पाठवल्या आणि सांगतात मी 56 इंचाचं छाती असलेला माणूस देशाचं रक्षण करतो. आणि गेलेल्या जवानांच्या हिताची जपणूक करण्याच्या संबंधीची माणुसकी ही सुद्धा तुम्ही दाखवताय. आणि जवानांनी शौर्य दाखवलं, त्या शौर्याचा लाभ तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी घेता. ही भूमिका तुम्ही त्या ठिकाणी घेत असाल तर माझी खात्री आहे की या देशातला नागरिक तुम्हाला योग्य तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि ती वेळ आता आलेली. आणि ती वेळ आता आल्याच्या नंतर तुम्हाला मला पावलं टाकावी लागतील. अनेक गोष्टी आहेत, अनेक ठिकाणी फसवलं. धनगर समाजाला सांगितलं, बारामतीमध्ये येऊन सांगितलं 5 वर्षाच्या पूर्वी आमच्या हातामध्ये सत्ता द्या. सत्ता मिळवल्याच्या नंतर एका आठवड्याच्या आत धनगरांचा आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडू. मराठा समाजाला सांगितलं की तुमच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडू. मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा निकाल पूर्वीच्या सरकारने घेतला, त्याच्यावर अंमलबजावणी नाही. मुस्लिमांना फसवलं, मराठ्यांना फसवलं, धनगरांना फसवलं, दलितांना फसवलं, जवानांना फसवलं, सगळी फसवे गेली. आजच्या राज्यकर्त्यांचं वैशिष्ट्य काय? फसवे गेली. आणि म्हणून तुम्हाला मला फसवून या देशाचा कारभार करण्याच्यासाठी जे कोणी पावलं टाकतील त्याला तुम्ही धडा शिकवायचं काम केलं पाहिजे. आणि मला अभिमान आहे, मला आनंद आहे. धडा शिकवायचा असेल तर दम असलेला प्रतिनिधी पाहिजे. आणि ज्याच्या मनगटात दम आहे, ज्याच्या छातीमध्ये दम आहे. आणि गरीब माणसावर अत्याचार झाल्याच्या नंतर पर्यंतची किंमत द्यायला जो तयार आहे असा उमेदवार आज उदयनराजेच्या रूपानं तुम्हाला दिला. त्या उमेदवाराला मोठ्या मताने विजयी करा. आणि देशाच्या पार्लमेंटमध्ये हा सातारचा छत्रपतीचा वंशज त्या ठिकाणी पाठवून महाराष्ट्राचा नावलौकिक देशामध्ये वाढवा, हीच विनंती या ठिकाणी आपल्या सगळ्यांना करतो. आणि माझे 2 शब्द. धन्यवाद. शुभारंभाचा नारळ वाढवण्यासाठी सर्व मान्यवर